नमस्कार मित्रांनो, श्रीमंत बँकरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर जसं की SBI CBOचा इंटरव्ह्यू आहेत आता, तर त्याच्यामध्ये मेल आलेला आहे बँकेकडून की इंटरव्ह्यूसाठी काय डॉक्युमेंटेशन वगैरे काय गोष्टी मॅन्डेटरी आहेत. तर त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ. तर जसं तुम्हाला CBOच्या इंटरव्ह्यूसाठी जे प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी जो मेल आलेला आहे त्याच्यामध्ये जे अटॅचमेंट दिले की कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ठीक आहे. तर ते मी फक्त एकदा तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये बायोडाटा फॉर्म तुम्हाला दिलेला आहे मेलमध्ये, तर तो कंप्लीट फिल करायचा आहे ओरिजिनली आणि त्याचे 4 झेरॉक्स काढायचे आहेत. अशा टोटल 5 कॉपीज तुम्हाला लागणार आहेत बायोडाटा फॉर्मच्या. त्यानंतर कॉल लेटर लागणार आहे इंटरव्ह्यूसाठीचं. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जे काही शाळा सोडल्याचा दाखला वगैरे असेल तर तो, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट, ठीक आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये तुम्ही जे रिलिव्हिंग लेटर असतील तुमचे, तर ते तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि जर तुम्ही एकाच बँकेमध्ये असाल, जर बँक शिफ्ट नसेल केलेली कुठली, तर त्या बेसिसवर तुम्ही एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्या लेटर हेडवर बनवून घेऊन जाऊ शकता तुमच्या बँकेचं, ठीक आहे. जॉब प्रोफाईल सर्टिफिकेट, आता ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जॉब प्रोफाईल सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स लेटर किंवा रिलिव्हिंग लेटर हा वेगळा पार्ट आहे बरं का. जॉब प्रोफाईल लेटर वेगळा आहे आणि तुमचं एक्सपिरियन्स किंवा रिलिव्हिंग लेटर हा वेगळा पार्ट आहे. रिलिव्हिंग लेटर हे सांगतं की बाबा तुम्ही ह्या ऑर्गनायझेशनमध्ये किती दिवस काम केलं किंवा कोणत्या ग्रेडला काम केलं हे ते सांगतं, बरोबर. तर तुमचं जे जॉब प्रोफाईल लेटर आहे किंवा एक्सपिरियन्स लेटर त्यालाच म्हणू शकतो आपण रिलिव्हिंग लेटरला, पण जे जॉब प्रोफाईल लेटर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या बँकेमध्ये काय काम केलं, तुम्ही लोनला होता का, तुम्ही डिपॉझिट्सला होता, तुम्ही ब्रांच बँकिंगला होता का, तुम्ही ॲसेटमध्ये होता, तर हे तुम्ही तुमचे जॉब्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी लेटर असं म्हणू शकतो आपण त्याला. तुमचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय होत्या तर हे जॉब प्रोफाईल सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. जर नसेल तर ते तुम्ही बनवून घेऊन जावा, ते कंपल्सरी तिथं लागतं, ठीक आहे. बाकीचं तर तुम्हाला 6 महिन्याचं सॅलरी स्लिप त्यांनी डेट पिरियड मेन्शन करून दिलेलं आहे मेलमध्ये, व्यवस्थित रीड करा. जे की OBC, EWS किंवा SC STचे जे काही तुमचे डॉक्युमेंटेशन असतील तर ते घेऊन जावा. कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि तुमचं आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट त्या बायोडाटामध्ये दिलेला आहे. जिथून तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणार आहात त्याच गॅजेटेड ऑफिसरकडून तुम्ही आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये कोणत्या पण शाळेचे हेडमास्टर, जे की ग्रँटेड शाळा आहेत त्याचे हेडमास्टर, कोणत्या पण नॅशनलाइज बँकेच्या ब्रांच मॅनेजरचं चालून जाईल, किंवा कोणत्या पण महाराष्ट्र शासनाच्या काय म्हणतो क्लास 1 अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट तुम्ही तहसीलदारचं घेऊ शकता, LDOचं घेऊ शकता, किंवा तुमचे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं घेऊ शकता, गट विकास अधिकारी घेऊ शकता. क्लास 1च्या कोणत्याही अधिकाऱ्याचं गॅजेटेड ऑफिसरचं तुम्ही सर्टिफिकेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि आयडेंटिफिकेशन हे दोन्ही चालून जाईल, ठीक आहे. आता हे सोडून मेनली तर तुमचं जॉब प्रोफाईल आहे, रिलिव्हिंग लेटर आहेत, सोबत तुमचे जे काही अपॉइंटमेंट लेटर किंवा जे तुम्हाला ऑफर लेटर वगैरे आले असतील तर ते पण प्रिंटआउट्स काढून घेऊन जावा. डॉक्युमेंट कोणतं कमी पडू देऊ नका. कॉलेजचे मार्कशीट सगळे घेऊन जावं सेमिस्टर वाईज. नसेल तर ते ट्रान्झिट म्हणून येतं, पूर्ण 1 ते 8 सेमिस्टरच्या सगळ्या मार्कशीटचा एकच फॉर्मॅटमध्ये एक सेट असतो वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी वाईज, तर तो नेला तरी चालतं, ठीक आहे. तर तो घेऊन जावा. जे तुमचं PGD ABM वगैरे ज्यांनी केलं असेल मणिपालचं, तर त्याचे पण सर्टिफिकेशन तुम्ही जवळ फॉर्म भरताना ते मेन्शन केलं असेल तर त्याचे सर्टिफिकेशन्स तुम्हाला लागतील, ठीक आहे. तर ते पण व्यवस्थित चेक करून सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा. डॉक्युमेंटच्या रिलेटेड कोणती अडचण आणि डाऊट असेल किंवा बायोडाटा फॉर्ममध्ये कोणती गोष्ट समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.